बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे नवी मुंबईमधल्या सीवूड्समधील पॉप्युलर फायनान्स कंपनीवरती भर दिवसा दरोडा पडलेला आहे। दरोडेखोरांनी कंपनीतून 20 ते 22 किलो सोनं आणि काही रोख रक्कम लुटल्याची शक्यता व्यक्त केली जाते। चोरट्यांच्या शोधासाठी नवी मुंबई पोलिसांनी नाकाबंदी देखील केलेली आहे। चोरट्यांनी चोरी करताना कंपनीने बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे फोडलेले आहेत, त्यामुळे पॉप्युलर कंपनीच्या शेजारी असलेल्या दुकानांच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोलिसांनी सुरू केली आहे। दरम्यान 5 जणांनी हा दरोडा घातल्याची प्राथमिक माहिती मिळतेय। नवी मुंबईतील सीवूड भागामध्ये असलेल्या याच फायनान्स कंपनीमध्ये दरोडा पडल्याचं या ठिकाणी समोर आलेलं आहे। पॉप्युलर फायनान्स कंपनी आहे आणि थोडा वेळापूर्वी या कंपनीमध्ये दरोडा पडलेला आहे। 5 ते 6 लोक आले होती, त्यांच्या हातामध्ये तलवार होत्या, त्याचबरोबर गन सुद्धा होती। त्या गन पॉईंटवरती आणि तलवाराच्या माध्यमातून धाक दाखवत या ठिकाणी कर्मचाऱ्यांना या दमदाटी करत मारहाण करत या कंपनीमध्ये असलेलं सोनं लुटण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर पैसेही लुटून नेण्यात आलेले आहेत। 20 ते 22 किलो सोनं असल्याचं या ठिकाणी प्राथमिक दर्शनी समोर येते। त्याचबरोबर 7 ते 8 लाखाची कॅश असल्याचं सुद्धा बोललं जातं आहे। ही जी कंपनी आहे पॉप्युलर फायनान्स कंपनी, या ठिकाणी या कंपनीच्या माध्यमातून लोक सोनं गहाण ठेवत होती आणि सोनं गहाण ठेवल्यानंतर सोनं तारण ठेवल्यानंतर ही जी कंपनी आहे लोकांना पैसे देत होते। त्यामुळे अशा माध्यमातून लोकांचं या ठिकाणी सोनं गहाण ठेवण्यात आलं होतं। अशा प्रकारे प्राथमिक अंदाजानुसार तरी आतापर्यंत 20 ते 22 किलो सोनं हे चोरीला गेलेलं आहे। त्याचबरोबर 7 ते 8 लाख रुपये गेलेले आहेत। या ठिकाणी जेव्हा 5 ते 6 लोकांनी दरोडा टाकला होता त्यावेळेस या फायनान्स कंपनीमध्ये असलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा त्यांनी तोडलेले आहेत। त्याचबरोबर जी हार्ड डिस्क होती ती सुद्धा हार्ड डिस्क तोडण्यात आलेली आहे। त्यामुळे सध्या तरी फायनान्स कंपनीमध्ये जे दरोडेखोर घुसले होते त्यांचं फुटेज पोलिसांना अद्यापर्यंत तरी ह्या फायनान्स कंपनीमधून मिळालेलं नाही आहे। मात्र आजूबाजूला जे दुकानं आहेत त्यांनी जे सीसीटीव्ही या ठिकाणी बसवलेले आहेत त्या माध्यमांमधलं कुठेतरी धागेदोरे मिळतील अशा प्रकारचं पोलिसांकडून सांगितलं जातं आहे। हा जो एरिया आहे, हे जे सीवूडचा भाग आहे, हा महत्त्वाचा भाग म्हणून ओळखला जातो, कारण सीवूड रेल्वे स्टेशनच्या समोरच हा भाग आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मार्केट आहे, त्यामुळे भर मार्केटमध्ये अशा प्रकारचा दरोडा टाकल्यामुळे एकंदरीत चिंतेचं वातावरण आहे। त्यामुळे आता पोलिसांसमोर एक चॅलेंज आहे की भर दिवसात जे काही दरोडा टाकण्यात आलेला आहे 5 ते 6 लोक होती, त्यांना आता शोधून काढण्याचं। कॅमेरामॅन विकास पांडेसह विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई।